आज आपण एक वाटी दह्यापासून भन्नाट असा पदार्थ बनवत आहोत. रोजच्या जेवणाला काहीतरी चव येण्यासाठी, तसेच रोजचं रुटीन तर आपण चेंज करतोच, त्याचबरोबर जेवणाचा पदार्थ हा एक घटकच असतो. तर यामध्ये एक वेगळा पदार्थ आपण ॲड केला तर आणखीनच जेवणाची चव वाढते. त्यासाठी इथे मी एक वाटी दही घेत आहे. त्यामधलं 3 चम्मच दही इथे मी काढून घेत आहे. आणि या दह्याबरोबरच इथे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 3 चम्मच बेसन घ्यायचं आहे. याला छान ढवळून घेऊया. चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. आता हे एका बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे. याच पद्धतीने याला छान फिरवून ठेवूया. आता यामध्येच आपल्याला लागणारं साहित्य आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता हा एका बाजूला आपण ठेवून देऊया. जे सारण आहे त्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी यासाठी टाकायचं आहे की जे दही आहे ते छान मेल्ट होईल आणि त्याचे जे बबल्स आहेत ते निघून जातील आणि आपलं सारणही एकसारखं दिसेल. तुम्ही ब्लेंडरच्या साहाय्याने याला फिरवून घेऊ शकता, पण मी इथे रवीचा वापर करत आहे. छान ढवळून आपल्याला हे घ्यायचं आहे. ताक आणि बेसन हे छान मिक्स व्हायला हवं. पदार्थ कोणताही छान व्हायला हवा त्यासाठी आपल्याला काही स्टेप फॉलो कराव्या लागतात. यामध्ये मीठ आणि थोडी साखरसुद्धा ॲड करायची आहे. आता हे सारण छान मिक्स होईपर्यंत आपण इथे सारणाची फोडणी घेऊया. तर कढाई ठेवून घ्यायची आहे. यामध्ये एक पडी छान तेल टाकायचं. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी आपल्याला इथं तयार करायची आहे. त्यासाठी इथे थोडा लसूणसुद्धा ॲड करायचा आहे. आता हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊया आणि याला परतवून घ्यायचं आहे. छान खमंग लाल आपल्याला होऊ द्यायचं आहे. यामध्येच थोडा कढीपत्तासुद्धा आपण टाकून घेऊया. हे या पद्धतीने छान तडतडीत व्हायला हवं. म्हणजे मिरची आपली छान व्हायला हवी, म्हणजे तेलाला आपल्या छान तिखटपणा येतो. अद्रक लसूणची पेस्टसुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही यामध्ये 5 ते 6 दाणे मेथीचे सुद्धा टाकू शकता. यामुळे ही भन्नाट चव अशी येते आणि स्मेलसुद्धा छान येतो. तर आता इथे आपल्याला फक्त हळद आणि धना पावडरच वापरायची आहे. बाकी जिरा पावडर वगैरे तिखट हे काहीच वापरायचं नाही. यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे. आता जे ताक आणि बेसन होतं ते आपण मिक्स केलेलं आहे. दह्याचं आपल्या ताकच बनलेलं आहे. यामध्ये आपण बेसन मिक्स केलेलं आहे. हे छान एका बाजूने ढवळून घ्यायचं आहे. फोडणी आपली खूप छान बसलेली आहे. तर इथे आपली एक प्रकारे दही आणि बेसनाची कढीच तयार झालेली आहे. तुम्ही याला फोडणीचे ताकसुद्धा म्हणू शकता किंवा कढीसुद्धा म्हणू शकता. तर इथे मी कढीपत्तासुद्धा पुन्हा वरून टाकून घेतलेला आहे. याला छान उकळी येऊ द्यायची आहे. या पद्धतीने छान उकळी आली की आपण यामध्ये थोडं गरम पाणी आणखी ॲड करायचं आहे. गरम पाणी यासाठी करायचं आहे की पदार्थाची चवही छान येते. आता छान हे उकळून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सीसुद्धा छान आलेली आहे. याला 2 मिनटं जरी उकडलं तरी हे खूप छान होतं. यावर आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता रंग याचा छान सुरेख असा आलेला आहे. आता गरमागरम मसाले भातासोबत ही कढी आपण सर्व करूया. पदार्थ खूप छान बनतो आणि त्यामुळे आपली चवही जिभेची वाढते. तर मसाले भात आणि कढी हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. मसाले भाताची रेसिपीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड झालेली आहे. त्याचबरोबर कढीसुद्धा आपली एकदम मस्त बनलेली आहे. मसाले भातावर ही कढी आपण टाकून घेऊया. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं हिवाळ्यामध्ये. तसाही आता हिवाळा संपत आलेला आहे. मार्केटमध्ये खूप साऱ्या भाज्या येतात, त्यामुळे मसाले भात किंवा वाटाणे भात आपण बनवतो. त्यासोबत ही कढी तुम्ही नक्की बनवून बघा. दही आणि बेसनापासूनच बनणारा हा पदार्थ आहे. तुम्ही हे कढी पाचक तत्व म्हणूनही जेवणामध्ये वापरू शकता. तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नक्की बनवून बघा. थँक्यू.